घटस्फोट आणि त्यानंतर पत्नीला मिळणारी पोटगी या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो। सेलिब्रिटी डिवोर्स केसमध्ये तर हे आकडे कोटींच्या घरात जातात। पण पोटगी नवऱ्याला पण मिळू शकते। हो, इंदूरमध्ये एका पतीला पोटगी मिळाली आहे। पाहूयात नक्की हे प्रकरण काय। अमन कुमार आणि नंदिनी यांची डिवोर्स केस सध्या इंदूरमध्ये प्रचंड गाजतीये। कारण निकालात कौटुंबिक न्यायालयाने पतीला महिना 5,000 रुपये पोटगी देण्याचे आदेश दिलेत। ब्युटी पार्लर चालवणाऱ्या नंदिनीचा पती हा बेरोजगार आहे आणि म्हणूनच त्याला पोटगी देण्याचे आदेश देण्यात आलेत। एवढंच नाही तर खटल्याचा खर्च देण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत। अमन कुमारच्या बाजूने हा निकाल लागला कसा ते एकदा पाहूयात। अमन कुमार आणि नंदिनी मध्य प्रदेशमधलं एक जोडपं। अमनची आणि नंदिनीची ओळख एका कॉमन फ्रेंडमुळे झाली। मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। नंदिनीनं लग्नाचा आग्रह धरला। अमन लग्नाला तयार नव्हता कारण शिक्षण सुरू होतं। नंदिनीने त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि लग्नाला तयार केलं। त्यानंतर जुलै 2021 मध्ये त्यांचं आर्य समाज मंदिरात लग्न झालं आणि भाड्याच्या खोलीत दोघेही इंदूरमध्ये राहू लागले। अमनने आपल्या याचिकेत आरोप केलाय की लग्नानंतर नंदिनी आणि तिच्या घरच्या लोकांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली। त्याचबरोबर त्याला शिक्षण सुद्धा सुरू ठेवू दिलं नाही। लग्नानंतर 2 महिन्यात अमन नंदिनीला सोडून आपल्या आई वडिलांकडे राहायला गेला। अमन त्याच्या घरी गेल्यानंतर नंदिनीने पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। अमननेही पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवली। त्याने डिसेंबर 2023 मध्ये कुटुंब न्यायालयात घटस्फोट आणि पोटगीसाठी याचिका सुद्धा दाखल केली। इकडे नंदिनीने इंदूरमध्ये कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली, पण न्यायालयात मात्र अमन सोबत राहण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं। न्यायालयात आपण बेरोजगार असून अमन नोकरी करतो असं खोटं सुद्धा तिने सांगितलं। तिच्या जबाबात अनेक विरोधाभास असल्याने न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली आणि अमन कुमारची घटस्फोटाची आणि पोटगीची अशा दोन्ही मागण्या मंजूर केल्या। आता अमन कुमारला उदरनिर्वाह चालवण्यासाठी नंदिनीला त्याला दर महिन्याला 5,000 रुपये द्यावे लागणार आहेत। घटस्फोटात प्रत्येक वेळी पतीलाच पोटगी द्यावी लागेल असं नाही, तर पत्नी कमावती असेल तर तिला सुद्धा पोटगी द्यावी लागू शकते। कारण अमन कुमार हा फक्त 12वी पास आहे आणि पत्नीमुळे तो पुढचं शिक्षण घेऊ शकला नाहीये। हे सुद्धा न्यायालयात तो सिद्ध करू शकलाय। अमन आणि नंदिनी प्रकरणात अमनची बाजू उचलून धरून न्यायालयाने वेगळा न्याय दिलाय। न्यायालयाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? पतीला पोटगी देणं योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।